तेव्हा ह्या निमित्ताने त्यांना मी काही 4 गोष्टी सुचवणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे अशा पद्धतीने व्यक्त होण्याकरता व्यासपीठ सहजासहजी मिळत नाही. कृष्ण जन्माचं कीर्तन तयार केलं तर यावर्षी करेल, पण मला पुन्हा कीर्तन करण्याकरता लोक थांबावं लागतं. तेव्हा व्यासपीठ मिळणं हे महत्त्वाचं आणि ते इथं प्राप्त झालेलं आहे. तेव्हा त्याचा त्यांनी फायदा करून घ्यावा आणि ते घेत आहे, परिश्रम घेत आहे. तेव्हा यश येणार यात काही शंका नाही. या ठिकाणी मला असं सुचवायचं त्याला की ज्या वेळेला आपण एका तासाची तयारी करतो त्यावेळेला अर्धा तास बोलतो. म्हणजे बोलण्याकरता आपली तयारी जास्त असली पाहिजे आणि कमी वेळामध्ये म्हणजे ओढून पूर्ण करण्याची वेळ येता कामा नये. एवढ्याकरता आपला अभ्यास जास्त पाहिजे आणि या ठिकाणी प्रगतीकरण करण्याकरता थोडा वेळ मिळतो. त्याचा क्षणाचाच उपयोग करून घ्यायचा, सुवर्णकण ते जमा करायचे. त्यानंतर दुसरी गोष्ट मला त्यांना सांगायची आहे की तुम्ही सांगत असताना आपण ज्याचा अभ्यास करतो ते कागदपत्र वहीवर लिहिलेलं जवळ असलं पाहिजे. एक तो सपोर्ट असतो. आपल्याकडे काही राहिलं काही चुकलं तर आपण पटकन बघू शकतो, पण त्या कागदाकडे बघत बोलायचं नाही आहे. तुम्ही 5 गोष्टी ठरवल्या असतील, 3 गोष्टी सांगता आल्या तरी हरकत नाही. 2 गोष्टीचा आग्रह आपण पुन्हा कव्हर करूया. तेव्हा त्या ह्याच्यामधून बघून काही बोलायचं नाही. जे काय आपल्याला सांगायचं असेल ते आत्मविश्वासाने मोठ्या आवाजामध्ये आणि सर्वांना समजेल अशा स्पीडमध्ये सांगायचं. आता हे त्यात तुमचं चुकतंय वगैरे असं मानू नका. मी जनरल वक्त्यापाशी काय असलं पाहिजे या गोष्टी स्पष्ट करतोय. मोठ्या आवाजामध्ये शांतपणे आणि आपल्याला जे सांगायचे ते आत्मविश्वासपूर्वक सांगायचं. त्यानंतर या ठिकाणी आपण असं काही प्रसंग सांगतो, एखादी घटना सांगतो की ज्यामधनं हास्य निर्माण होतं. तेव्हा अशा वेळेला आपण स्वतः गंभीर राहायचं, आपण स्वतः हसायचं नाही. प्रयत्न करून येणार, त्यात अवघड काहीच नाही. मला कीर्तनं करायला लागून 30-35 वर्ष होऊन गेली. तेव्हा अशा प्रकारे व्यक्त होण्याकरता संधी मिळत नाही. त्या संधीचा त्यांनी पूर्ण उपयोग करून घ्यावा आणि त्यांच्या प्रयत्नामध्येच त्यांचं यश आहे. त्यांना यश प्राप्त हो अशा प्रकारची इच्छा व्यक्त करून माझे मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नमस्कार. उपस्थित सर्व मित्र हो, साठे सणांच्या आज 61 वर्ष होऊन 62 वर्षात पदार्पण झाले. 61 वर्ष करून 62 वर्षात पदार्पण केलेलं आहे. एक मोठी आनंदाची गोष्ट आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये येणारा हा प्रत्येक दिवस आनंदात असतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे मी सांगितलं आहे, एक 25 वर्षाच्या व्यक्ती आहे आणि 50 वर्षाची व्यक्ती आहे. जीवनात किती कुणाचे घट झाले घटून आपला सहज लक्षात आलं की 25 वर्षाच्या माणसाला अजून पुष्कळ दिवस जायचं आणि 50-60 वर्षाच्या व्यक्तीला अजून दिवस हळूहळू कमी होत जातात. परंतु ह्या साठेसरांचा उलट आहे. त्यांचे आयुष्य खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि तुमच्या आमच्याशी लोकांशी संपर्क चांगला साधून आपल्याला ज्ञानेश्वरीमधलं किंवा गीतेमधलं किंवा अन्य नामदेव महाराजांच्या तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये आपल्याला ज्ञानाचा जास्त मोठा भाग
सर्वसामान्य लोकांच्या हातात कधी पडेल असं त्यांच्या दृष्टिकोन आहे तो आम्हाला मिळावा अशी आम्ही परमेश्वराला प्रार्थना करून त्यांना दीर्घायुष्य लाभावं असं मी प्रार्थना करतो आणि तो गेल्या 2 शब्दाबद्दल आभारी आहे. बरोबर बोला तुम्हाला बोलायचं थोडं मागे बरोबर बोला. साठे या प्रवचनकारांना, ज्ञानेश्वरीच्या प्रवचनकारांना नमस्कार, शुभेच्छा. त्यांच्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा. आज ज्ञानेश्वरी हा अतिशय अवघड विषय, म्हणजे भाषा सोपी पण समजण्यास अवघड असा विषय त्यांनी घेऊन जो उपक्रम मांडला आहे, त्या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, माझ्या पण शुभेच्छा आणि सकाळची भाव. काय कोणाला बोलायचं? पाटील साहेब बोलायचं का 2 शब्द? पाटील साहेब, हो पाटील साहेब 2 शब्द बोला. समारोप करतो त्या. आज आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलेले आहोत. कारण काय आहे? वाढदिवसाचं कारण आहे. मी मागे बोलून गेलो की मी वास्तविक वाढदिवस साजरा करत नाही, परंतु कसं आहे ही प्रथा असते ती आपण पाळली पाहिजे. या नियमानुसार आज इथे वाढदिवसाला आपण सर्वजण आलेला आहात आणि आनंदामध्ये सर्वजण सहभागी झालेला आहात. त्याच्यामध्ये हरिभक्त पारायण करंदीकर महाराजांनी ज्या काही गोष्टी मला सांगितल्या त्या खरोखर त्यांच्या अनुभवाच्या आहेत. कारण त्यांनी परमार्थामध्ये कार्य करत असताना जवळजवळ 450च्या वरती त्यांनी कीर्तनं केली. त्याच्यामुळे त्यांचा अनुभव हा दांडगा आहे. आणि माझ्या दृष्टीने बघायचं असेल तर ठीक आहे, मी घरी लहानपणापासून परमार्थात होतो, परंतु कथा प्रवचन कीर्तन करणं हे काही माझा पिंड नव्हता. आणि मला असं वाटायचंही नव्हतं भविष्यात की आपण काहीतरी भाष्य करू शकतो किंवा कीर्तन करू शकतो किंवा प्रवचन करू शकतो. परंतु एवढं बाकी खरं आहे की ज्ञानोबांच्या चरणी, तुकोबांच्या चरणी माझा भाव आहे, निस्सीम भाव, जो की आज मला तुमच्या पुढे 2 शब्द मोडके तोडके का होईना मला ते बोलता आले. आणि हा सगळा माझ्या गुरुवाल्यांचा आशीर्वाद आहे. आणि तुमच्या सर्वांच्या म्हणजे तुमच्यानेच मी बोललो आहे. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती. कारण श्रोता म्हणजे बघा ज्ञानेश्वरीमध्ये असं लिहिलेलं आहे एका ठिकाणी, ज्ञानोबाराय म्हणतात, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विना. श्रोते नसेल तर वक्त्याला किंमत नाही आहे. आणि तुम्ही माझं काय केलेलं आहे, गोड मारून घेतलेलं आहे. भले थोडे जरी उपस्थिती असेल आणि आपण त्या चॅनलच्या माध्यमातून जवळजवळ 8000 व्ह्यूचा आतापर्यंत लोकांनी ते बघितलेलं आहे आणि 108 जवळजवळ सबस्क्रायबर झालेले आहेत. आणि माझं एवढंच उद्दिष्ट आहे की ज्ञानेश्वरी घरोघरी ज्ञानेश्वरी पोचावी, म्हणजे त्याच्यातून प्रसिद्धी मिळणं. कारण आता माझं वय 60 वर्षाच्या नंतर प्रसिद्धी मिळून उपयोग नाही आहे. तो माझा उद्देशही नाही आहे. फक्त माझा एक उद्देश आहे की ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ जे की गीतेवर त्याचा म्हणजे गीतेवर त्यांनी साज चढवलेला आहे ज्ञानेश्वर माऊलींनी. आणि आपण काय करतो, तो ग्रंथ आपण बघतच नाही. आणि का बघत नाही, आजही तसंच होतं. मी जेव्हा तरुण होतो तेव्हा वडिलांनी वडील मला म्हणायचे ज्ञानेश्वरी दररोज वाच, अभ्यास कर. पण तू एवढा ग्रंथ बघितल्यावर मला ते झोप जायची. आणि पहिलं ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुखवंद्या आत्मरूपा देवा तुझे गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीचा असो अवजा, हे सगळं म्हणणारं माझ्या डोक्यावरूनच जायचं. हे काय आहे आणि पुढे गीता आणि हा ज्ञानेश्वरमध्ये काय संबंध आहे हे मला कळायला फार उशीर झाला. एवढा उशीर झाला की म्हणजे आता मला खंत वाटते. मी जरा मागे वरून बघितलं, म्हणजे येथे मी येऊनही केले काय, म्हणजे नाही पाय आठवले. म्हणजे परमार्थ हा महत्त्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये, पण आपण नेमकी ते करत नाही.
आणि काहीतरी तुमच्या आईवडिलांची कृपा असल्याशिवाय हे परमार्थ तुमच्या हातातून होत नाही. आणि ह्या माझ्या आईवडिलांनी मला आशीर्वाद दिला होता पहिलाही, परंतु तो मला सफळ नाही करता आला, हे माझं दुर्भाग्य आहे. परंतु हरिभक्त पारायण करंदीकर महाराजांनी ज्या सूचना दिल्या त्या अत्यंत मोलाच्या आहेत. आणि एक वक्ता कसा पाहिजे, त्यांनी काय सुधारणा केली पाहिजे, हा त्यांचा अनुभव त्यांनी मला सांगितला. आणि मी त्यांच्या सूचना मी अंमलात आणण्याचा प्रयत्न करेन. आणि मला तुम्हाला एवढी विनंती आहे की 7:30ला आपला 20 मिनिटाचा आख्यान आहे, 20 मिनिटांची कथा असते, प्रवचनरूपी कथा. तर आपण सगळ्यांनी या आणि फार आनंद येतो त्याच्यामध्ये. आता मोरे साहेब सांगतील, मोरे साहेब, हर्षे साहेब हे पहिल्यापासून आहेत अगदी म्हणजे ते खाडे करत नाहीत. पण बाकीचे मंडळी अधूनमधून जसा वेळ मिळेल तसं येतात. परंतु आपण सगळ्यांनी जर का आलं तर आणखी त्याच्यामध्ये आनंद. आता बघा, प्रपंचिक कामं तर भरपूर असतात आपल्याकडे. प्रपंच हा म्हणजे आपण वेढलेलो आहोत तुम्ही आम्ही, परंतु त्यातही आपण थोडातला थोडा वेळ आपण काढून आपण अशा कार्यक्रमाला उपस्थित दाखवायची आहे. आणि नाही मिळालं तर आपल्याला चॅनल आहे, त्याचा सबस्क्राईब केला आपण ज्ञानेश्वरी घरोघरी, तर आपण घरी पण आपण ऐकू शकतो. कारण ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे बघा, बघितल्यानंतर आता जेव्हा आपण अर्थ उलगडायला बघतो तेव्हा का आपली मती गुंत होऊन जाते, आहे की नाही. आणि खरोखर गीतेत तर एवढं लिहिलं आहे 700 श्लोकामध्ये की बाकी काही जगामध्ये दुसरं बघायची गरज नाही. भगवंतांनी सगळ्या गोष्टीचा उहापोह केलेला आहे. परंतु ते संस्कृतीमध्ये कसं, संस्कृतमध्ये लोकांना कळत नाही. आणि ज्ञानेश्वरी ही मराठीमध्ये, पण ज्ञानेश्वरी सुद्धा हे पुरातन मराठी आहे. आणि त्यांना हे समजायचं तर त्यालाही वेळ लागेल. त्याच्यामुळे आपण सर्वांनी सहकार्य केलेलंच आहे, अजून हे सहकार्य करा आणि तुम्ही करा ही मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. मला पुन्हा एक वार सर्वांना धन्यवाद.